नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र बीबीए, बीसीए, बीएमएस, सीईटी 2026 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि आज आपण पाहणार आहोत सेक्शन 3 जनरल नॉलेजचे काही पीवायक्यू प्रश्न, त्याचे आपण डिटेल सोल्युशन इथे देणार आहोत. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र बीबीए, बीसीए, बीएचएमसीईटी, बीएमएस यासाठीची मास्टर गाईड, ज्यामध्ये तुमचं चारही विषयाचं कव्हरेज असणार आहे विथ पीवायक्यू पेपर आणि सॅम्पल क्वेश्चन पेपर. कम्प्लीट सिलेबस इथे कव्हरेज आहे, अपडेटेड सिलेबस आहे ऍज पर न्यू पॅटर्न. सेक्शन वाईज पॉइंट दिलेले आहे नोट्स. आणि जर का तुम्ही एका पुस्तकाचं शोधत असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी असणार आहे, की अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे आणि याची स्पेशल प्राइस आहे 365. जर का तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करा. चला तर सुरुवात करूया. वन हु इज एबल टू यूज द राईट अँड लेफ्ट हँड इक्वली वेल, त्याला काय म्हणतात? डिसइंज्युएशन, मल्टीटास्कर, एम्बिडेक्स्टर, equipoised. One who is able to use the right and left hands equally well, it is ambidextrous, derived from the Latin root. Okay. The study of origin of humankind, anthropogeny, archaeology, anthropology, physiology. Its study of the origin of humankind is anthropology. Okay. It is a scientific study of humanity. त्यानंतर अँथ्रोपोजेनी जी आहे ती स्पेसिफिकली रेफर्स टू द स्टडी ऑफ ह्युमन ओरिजिन. आणि आर्चिओलॉजी जी आहे ती मटेरियल, जे थ्रू मटेरियल रिमेन्स स्ट्रक्चर्स आणत. आणि सिफिओलॉजी इज अ स्टॅटिस्टिकल स्टडी ऑफ इलेक्शन्स. ओके. येस, ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र बीबीए, बीसीए, सीईटी एक्झाम 2026 यासाठीचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज लेक्चर्स मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज असणार आहे आणि मराठी आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये आहे. जर का तुमचं टार्गेट 90+ असेल तर ही बॅच तुमच्यासाठी असणार आहे. याची फीज आहे 2,000 रुपये आणि येत्या मंडे पासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. Hakki Pakki tribe recently seen in the news is predominantly found in which state? Karnataka, Kerala, Bihar, Uttar Pradesh. The correct answer is Karnataka. Okay, the name Hakki Pakki comes from the Kannada word Hakki means bird and Pikki means to catch, reflecting their tradition occupation as a bird catchers and hunter. Okay. आपलं उत्तर असणार आहे कर्नाटक. Which ministry recently released the National Curriculum for Early Childhood Care and Education 2024 titled Under Shield? Ministry of Information and Broadcasting, Ministry of Health and Family Welfare, Ministry of Home Affairs, Ministry of Women and Child Development. अर्ली चाइल्डहुड केअर म्हणतात, त्याच्यामुळे ऑफकोर्स ते मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मध्ये येणार. मग आपलं उत्तर असणार आहे डी. द मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट लॉन्च नॅशनल करिक्युलम अर्ली चाइल्डहुड केअर. ओके, आदर्शीला. आणि हे 48 वीकचं करिक्युलम आहे. Which state government recently suspended the manufacturing license of 14 Patanjali products due to misleading advertisement? Uttarakhand, Uttar Pradesh, Gujarat, Rajasthan. Which state government recently suspended? Uttarakhand government is recently suspended. Uttarakhand 14 products. Patanjali Divya Pharmacy due to repeated violation of drugs. E-Shram portal recently seen in news is launched by which ministry? Ministry of Labor, Ministry of Agriculture, Ministry of Home Affairs, Ministry of Rural Development. E-Shram portal is Ministry of Labor and Employment. That's why our answer is A. Okay. 2021 ऑगस्ट 26 2021 ला हे सुरू झालेलं आहे. नॅशनल आणि पर्पज काय? नॅशनल डेटाबेस ऑफ अनऑर्गनाइज्ड वर्कर यामध्ये क्रिएट करणार आहे, ते बिल्ड करणार आहे त्याला. Who is the partner of Starbucks in India? Tata Consumer Products Limited, Reliance Industries, Godrej, Adani Wilmar. तर कोण पार्टनर आहे? टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेड. ठीक आहे, 50-50 असणार. विच इज द लार्जेस्ट एअरपोर्ट इन इंडिया इन टर्म्स ऑफ लँड? इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट, छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट, राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट, गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर विच इज लार्जेस्ट एअरपोर्ट? इट इज द राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट. ओके, हैदराबाद मध्ये आहेत ते. आणि ओके, खूप मोठ्या हेक्टर मध्ये ते असणार आहे.
एकर्स मध्ये. व्हॉट डज MIDC स्टँड्स फॉर? महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डायरेक्टोरेट कौन्सिल, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. म्हणजे ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. इस्टॅब्लिश कधी झालं होतं? August 1, 1962. आणि पर्पज काय? टू प्रमोट अँड फॅसिलिटेट द ग्रोथ ऑफ इंडस्ट्री इन महाराष्ट्र. ओके. हु इज द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र? CP राधाकृष्णन, भगवतसिंग कोश्यारी, थवरचंद गेहलोत, SB नझर. करंट स्टेटस मध्ये गव्हर्नर जो आहे तो जे आहेत गव्हर्नर ते आहे जिष्णू देव वर्मा, ज्यांनी सक्सेस केलं आहे CP राधाकृष्णन. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. April 5, 2026 ला पासून म्हणजे या डेटमध्ये ते असणार आहे. ते March 10 झालेले आहे. 22nd बर्थ. कोण? जिष्णू देव वर्मा. In which country has won the most one-day international cricket World Cups? वेस्ट इंडिज, इंडिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड. तर ऑस्ट्रेलिया जे आहे त्यांनी मोस्ट वन डे इंटरनॅशनल क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलेले आहे, 6 वेळा जिंकलेले. ठीक आहे. हु इज द फाउंडर ऑफ स्पेसएक्स? लॅरी इलेसन, स्टीव्ह बेलमर, लॅरी पेज, इलॉन मस्क. इलॉन मस्क स्पेसएक्स ठीक आहे 2002 ला काढलेला आहे. सिटी ऑफ उज्जैन इज सिच्युएटेड ऑन द बँक ऑफ विच रिव्हर? नर्मदा, चंबल, शिप्रा, बेटू. उज्जैन जी आहे ती उज्जैन जे आहे ते शिप्रा नदीच्या यावर बसलेल्या आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे C. हु अमॉंग द फॉलोइंग फाउंडेड द इंडियन नॅशनल काँग्रेस? बॅनर्जी, हुमे, महात्मा गांधी, बेझंट. A O हुमे 1885 ला. फर्स्ट प्रेसिडेंट जे होते ते बॅनर्जी होते. फर्स्ट सेशन बॉम्बेमध्ये झालेलं आहे. पार्टिसिपेंट होते 72. Which of the following is considered the oldest language in the history of India? Sanskrit, Telugu, Hindi, Tamil. It's a Tamil. ओके. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे जनरल नॉलेजचे प्रश्न पाहिलेले आहे. PYQ प्रश्न होते. आय होप ते तुम्हाला मदत करणार आहेत. येत्या मंडेपासून आपण नवीन बॅच सुरू करतो. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.